नमस्कार. महाराष्ट्र आणि देशामध्ये स्त्री शिक्षणाचे नाव जेव्हा घेतले जाईल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त एक नाव येते, ते आहे सावित्रीबाई फुले यांचं. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी इसवी सन 1831 रोजी झाला. त्यांचे आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोबा नेवासे पाटील असे होते. स्त्री स्वातंत्र्य नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या 9 वर्षाच्या असताना इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह 13 वर्षाच्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्री मागास जातीतील व स्त्री असल्यामुळे लग्नाच्या वेळी त्यांचे शिक्षण हे झाले नव्हते. प्रबळ ब्राह्मण वर्गाने मागासवर्गीय समाजातील पुरुष आणि स्त्रियांना शिक्षण घेऊ दिले नाही. उदाहरणार्थ ज्योतिबा म्हणून ओळखल्या जाणारे ज्योतिराव फुले यांना त्यांच्या जातीमुळे शाळा सोडण्यास भाग पाडल्या गेले. तथापि पार्शियन विद्वान गफ्फार बेग मुन्शी आणि ब्रिटिश अधिकारी लिजित साहेब यांच्या प्रोत्साहनामुळे ज्योतिबांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत दाखला घेतला आणि तेथेच आपले शिक्षण 7वी पर्यंत पूर्ण केले. तरुण सावित्रीबाई कोणत्या वातावरणात वाढल्या हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक शिक्षणाचा उदय होणे अजून बाकी होते आणि फक्त काही मिशनरी शाळा ह्या होत्या ज्या सर्वांसाठी खुल्या होत्या. ब्राह्मण हा एकमेव जातीगट होता ज्याने शिक्षण घेतले होते आणि शाळा स्थापन करण्यास पुढाकार घेतला होता. हाच तो संदर्भ होता ज्यात ज्योतिबा वयाच्या 21व्या वर्षी आणि 17व्या वर्षी सावित्रीने 1848 मध्ये महिलांसाठी पहिली शाळा उघडली. भारतीयांनी सुरू केलेली ही देशातील पहिली महिला शाळा होती. 1849 मध्ये ज्योतिबांच्या वडिलांनी या जोडप्याला घरातून बाहेर काढलं, कारण ते ज्या कामात गुंतले होते ते ब्राह्मणी ग्रंथानुसार पाप मानल्या जात होते. ज्योतिबा हे आपले मित्र उस्मान शेख यांच्या कुटुंबासोबत राहिले. तेथे सावित्रीबाईंची फातेमा बेगम शेख यांच्याशी भेट झाली. फातिमा शेखला आधीच वाचन आणि लिहायचे कसे हे माहीत होते. तिचा भाऊ उस्मान जो ज्योतिबांचा मित्र होता त्याने फातिमाला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित केले होते. फातिमा ही सावित्रीबाईंसोबत नॉर्मल स्कूलमध्ये गेली आणि ते दोघेही एकत्र पदवीधर झाले. त्या भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. नसरीन सय्यद हे असे म्हणतात. त्यांनी शेख यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे आणि सावित्रीबाईंच्या कवितेंचा अक्षरशः उर्दूमध्ये अनुवाद केला आहे. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत सावित्रींनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादीची जनक असे मानले जाते. सावित्रीबाई भारताची पहिली महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि मराठी कवयित्री होत्या. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांचे शोषणापासून मुक्ती करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये ज्योतिबांसोबत सावित्रीबाई या उभ्या होत्या. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ही सावित्रीबाईवर आली. 1893 मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद सुद्धा सावित्रीबाई यांनी भूषवले होते. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती. या साथीने पूर्ण थैमान घातला होता. हा जीव घेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची मदत करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यातच 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 66व्या वर्षी सावित्रीबाई यांची प्राणज्योत मालवली. देशाची पहिली महिला शिक्षिका महाराष्ट्रात आणि पहिली देशी शाळा ही पण महाराष्ट्रात. हे असताना सध्या महाराष्ट्राचे स्त्री शिक्षणात देशाच्या पातळीवरील स्थान हे 13व्या क्रमांकावर आहे. ही एक चिंतेची बाब आहे. हे मी मनाने नाही बोलत. 2020 मध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षणाच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती समोर आली. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, डिपार्टमेंट ऑफ सोशल एज्युकेशन अँड लिटरसीमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. महिला शिक्षणाच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा एक मत होते. एखाद्या समाजाची जर आपल्याला प्रगती बघायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांना किती प्रमाणात शिक्षण देण्यात येते यावरून त्या समाजाची स्थिती लक्षात घेऊ शकतो. आज आपण बघतो की स्त्रियांना शिक्षणाचा एवढा अधिकार असताना सुद्धा कुठेतरी समाजाच्या एका वर्गामध्ये स्त्रियांना ही दुय्यम भावना देण्यात येत आहे. घरातील एक शिक्षित महिला पूर्ण परिवाराला शिक्षित बनवू शकते. शिक्षण हा एक संस्काराचा पार्ट असतो. आज आपल्या घरामधील प्रत्येक स्त्रीला किंवा मुलीला
एकदा शिक्षण देण्यापूर्वी सावित्रीबाईंचं आत्मचरित्र किंवा सावित्रीबाईवर लिहिलेले अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यापैकी काहीतरी वाचण्याला आपण दिली तर नक्कीच हा व्हिडिओ सार्थक झाला असे मी मानेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आज आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. भविष्यामध्ये तुम्हाला अजून काहीतरी आमच्या चॅनल थ्रू बघायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.